कोण आहे? आई आले. काय कोण आहात तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? अरे नाही ओळख ना पाळख, कशाला दुसऱ्यांचा दरवाजे वाजवता तुम्ही? ओळख आहे? ओळख आहे? ओळख आहे? हो तुम्ही अचानक अचानक म्हणजे तू कसं त्या दिवशी अचानक माझ्या घरी येऊन धडकलीस, तेव्हा मला असं वाटलं अचानक तुझ्या घरी धडकावं. सरप्राईज. अरे वा, मंदाताईवरनं डायरेक्ट तू. काय बोलायचंच नाही तुमच्याबरोबर. चला जा इथून. अरे ए काय चाललंय? ए सोड सोड. माझ्याच घरी आई आणि मला थोबाडीत काय मारताय? हिम्मत कशी झाली तुमची मारायची? ए सोड सोड मला. सोड म्हणते ना मला. सोड. अरे सोड ना. दार का लावला? दार का लावला? बाबा ओ सावंत 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 या. लाज तुझी जाईल. बोलू? सावंत नाही. फोन ताब्यात घे तिचा. ओ का 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 नको. माझा फोन नाही घ्यायचा. चाललंय काय तुमचं? फोन ठेवा ना. लपून व्हिडिओ काढायची सवय आहे ना तुला आणि तुझ्या मुलीला? माझ्याच घरी येऊन माझ्या चुकल्या केल्यास तू समरला. मलाच तोंडावर पाडायचा प्रयत्न केलास. काय नाही केलं ग मी तुझ्यासाठी? हवे तेवढे पैसे दिले तुला, घशात कोंबले तुझ्या. 4 BHK चा फ्लॅट पण घेऊन देणार होती. किती? 4 BHK. अरे तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. माझी काही चूक नाही यामध्ये. मला हे सगळं काही करायचं नव्हतं, पण माझ्याकडे काही पर्याय नव्हता. अच्छा. तुम्हाला काहीच माहित नाहीये. तुम्ही तुमच्या मुलीचं घर उद्ध्वस्त करायला निघाला होतात, पण तुमच्या मुलीचं घर उद्ध्वस्त होण्यामध्ये माझा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली होती. मग मी काय करणार होते? सगळी जण मला सोडत होते. घराबाहेर काढलं मला. डायव्होर्सचे पेपर मला दाखवले माझ्या नवऱ्याने. मग मी काय करणार होते? माझ्याकडे काही पर्याय नव्हता. शांत राहा, शांत राहा. सगळी जण मला सोडणार. हात सोड आणि तोंड धरायचं. कळत गुरु. ती रडारड रडारड रडारड. एक तर बड 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 बड, नाही तर रडारड. वाटतं जीभ अशी खेचावी, अशी चिरावी आणि फोडणीला घालावी. पश्चातापाची वेळ ना आत्ता येणार आहे खरी तुझ्यावर. माझ्या पाठीत खंजीर खुपसलास ना. माहिती काय, असं सिनेमात दाखवतात, एक बाई रस्त्याने चाललीये आणि एक भरगाव वेगाने ट्रक येतो आणि ऍक्सिडेंट होतो आणि त्या बाईचे हातपाय तुटतात आणि ती अशी लुडी पांगळी होते रस्त्यात तडफडत असते. तसा एखादा ऍक्सिडेंट तुझा झाला मज्जा येईल ना. प्लीज असं करू नका. असं बोलू नका. काय बोलताय तुम्ही? बरं 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 ठीक आहे. नाही बोलत, नाही करणार तुझा ऍक्सिडेंट. बस आपण एक काम करूया, तुझ्या नवऱ्याचा तसा ऍक्सिडेंट करूया. नाही नाही नाही, असं बोलू नका. प्लीज असं बोलू नका. म्हणजे म्हणतात ना ते हिंदीमध्ये, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. म्हणजे कसं आहे, तो तुला डिवोर्स नोटीसच देणार नाही परत. म्हणजे तुझा मार्ग मोकळा. राईट. असं बोलू नका प्लीज. मी फक्त बोलत नाही, करून सुद्धा दाखवते. करू? नका करू असं. प्लीज प्लीज. माझी चूक झाली माझी. फक्त ती आता सुधारायची. हो सुधारेल. बोला काय काय करायचं? आजपर्यंत जेवढे पैसे तुझ्या घशात घातले ना, तेवढे एक रकमी परत करायचे. तेही एका आठवड्याच्या आत. असं नका बोलू. असं नका करू. प्लीज प्लीज. नाही नाही, असं होऊ शकतं. काय हे जग आहे ना, खूप डेंजरस आहे. इथे कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे माझे पैसे परत करायचे, तेही 7 दिवसाच्या
ऐका ना, मी कसे करणार परत पैसे सांगा ना. मी खूप गरीब आहे हो. मी तुमच्या एवढी श्रीमंत आहे का सांगा. मग हा विचार बडबड करायच्या आधी करायचा होता. आमच्या घरी समरला येऊन चुगली केलीस ना, त्या आधी करायचा होता. त्यामुळे आपण बोलायच्या आधी काय बोलतो याचा विचार करावा माणसाने. प्लीज असं बोलू नका हो, पाया पडते मी तुमच्या. असं नका करू. मी खूप गरीब आहे, तुम्हाला माहित आहे ना. मी कुठून आणू तुमचे पैसे? मी नाही देऊ शकणार तुमचे पैसे. दया करा हो माझ्यावर. हात हात नाही लावायचा. डोंट टच मी. चल चल चला ग, जाऊया आपण. ऐका ना, ऐका ना, ऐका. मी तुमच्या पाया पडते आहो. परत असं नाही करणार. तुम्ही सांगाल ते करत. आता माझे पैसे परत कर, नाहीतर तुझे दिवस संपले. चल. नाही 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 नाही, असं करू नका. प्लीज प्लीज तुमच्या पाया पडते. प्लीज तुमच्या पाया पडते. मला सोडून द्या प्लीज प्लीज. मी तुम्ही सांगाल ते करेन. आयुष्यभर तुमची चाकरी करेन, पण आमचं काही बरं वाईट करू नका प्लीज. प्लीज. नाही नाही नाही. नाही सोडणार मी तुम्हाला. नाही सोडणार. नाही नाही. बर ठीक आहे, उठ. ठीक आहे, सांगते काय करायचं. पण आता जर का शहाणपणा केलास ना, तर गाठ माझ्याशी. इथे बघ, कायमची बसेल. पण हे सगळं करायची काय गरज होती त्यांना? सिरियसली माझ्या ना आईच्या या आतेताईपणामुळे आपण जे काही 4 पावलं पुढे गेलो होतो ते आता मला 40 पावलं मागे आल्यासारखं वाटतंय. बरं, अंशुमनचं एक वेगळंच चालू आहे हं? त्याचा वेगळाच वैराचार चाललाय. त्यांनी स्वतःसाठीची शिक्षा रद्द करून टाकलेली आहे. काय? तो करणारच तसं. पण स्वानंदी, तुला आता काकूंच्या बाबतीत तेच करावं लागेल जे अंशुमनच्या बाबतीत केलंस तू. आता पुरावे शोधावे लागणार. कसे शोधायचे? अंशुमनच्या बाबतीत ना लक आपल्या साईडने होतं. आपल्याला गोष्टी अशा समोर मिळत गेल्या. काकू 10 पटीने स्मार्ट आहेत. आणि आईकडनं तर मी त्यांच्या इतक्या गोष्टी ऐकल्या, त्या काय लेवलला मॅनिप्युलेटिव्ह वागतात माहितीये तुम्हाला? कठीण आहे, खूप कठीण होणार आहे सगळं. पण स्वानंदी, सॉरी पण तुझ्या आईचा ट्रॅक रेकॉर्ड बघता समरचा त्यांच्यावर विश्वास नसणं आणि त्यांच्याबद्दल आदर नसणं स्वाभाविक आहे ग. एक्झॅक्टली. क्रेडिबिलिटी फार महत्वाची असते. म्हणजे काय सांगितलं जातंय त्याचबरोबर ते कोण सांगतंय तेही फार मॅटर करतं. खरं आहे तुमचं. पण काय ना, समर बरोबरच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीत एक गोष्ट नक्की लक्षात आली. तो स्वतःपेक्षा त्याच्या फॅमिलीसाठी जास्त जगतो. स्वभावच आहे ना त्याचा तो. आतापर्यंत तुला कळलंच असेल ते. एखाद्याला जीव लावला ना त्याने तर त्याच्यासाठी जीव सुद्धा द्यायला पुढे मागे बघत नाही. आणि काकू आणि अंशुमन त्याच्या स्वभावाचा फायदा घेतात. पण स्वानंदी, आम्हाला आता तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत बरं का. तूच आमची शेवटची आशा आहेस. मी तुला सांगते, तुमच्या लग्नाच्या आधी पण आम्ही हेच डिस्कस करायचो की समरची जी कोणी बायको येईल ना, तीच त्याला या लोकांच्या तावडीतून सोडवू शकेल.